पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने विविध योजनांची अंमलबजावणी केली असून देशातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा तसेच केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा हाच दृष्टिकोन समोर ठेवून केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करत असल्याचं मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केलंय। वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे आयोजित विकसित भारत संकल्प अभियान लाभार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते। केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या राज्य सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच आगामी काळामध्ये विकासात्मक धोरण राबवून नवीन योजनांची संकल्पना नागरिकांना व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विकसित भारत संकल्प अभियान यात्रा भारतभर राबवल्या जात आहे। याच धर्तीवर 27 डिसेंबर रोजी शिऊर येथे संकल्प यात्रा रथाचे शिऊर येथे स्वागत करण्यात आले। यावेळी केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती कराड यांनी दिली। बचत गटांच्या येणाऱ्या अडचणी महिलांनी कराड यांच्याकडे मांडल्या। पासबुक जर काढायला गेलं ना आम्ही तर पासबुक पण महिना होऊन जातो, 4-5 चक्कर मारले जाते। महिला सगळे शेतकरी आणि ग्रामीण भाग आहे, 4-4 वेळा यायला घरकुल योजना, शौचालय अनुदान योजना, पीएम किसान योजना इत्यादी योजनांचा लाभ मिळतो का या प्रश्नांवर अनेकांनी हात वर केले। CSC सेंटर यांच्याशी संपर्क साधून प्रश्न सोडवण्याचे त्यांनी सांगितले। या प्रसंगी राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पैठण पगारे, तालुका अध्यक्ष नारायण कवडे, कैलास पवार, ज्ञानेश्वर जगताप यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। डॉक्टर कराड हे उपस्थित नागरिकांना केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती देत असताना स्थानिक शेतकरी आणि काही ग्रामस्थांनी राज्य सरकारच्या कांदा निर्यात धोरणाला विरोध करत जाब विचारला, तर काहींनी सरकार मराठा आरक्षणाचा तोडगा का काढत नाही असा सवाल उपस्थित करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। मात्र कार्यक्रमानंतर डॉक्टर कराड यांनी कार्यक्रम आटोपत काढता पाय घेतला। पोलिसांनी तात्काळ संबंधित लोकांना समजावून सांगत शांत केल्याने काही मिनिटातच वातावरण निवळले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड कार्यक्रमस्थळी पोहोचताच वैजापूर येथील नियोजित कार्यक्रमाची पुरेशी तयारी नसल्याचं त्यांना कळालं। त्यामुळे शिऊर येथे उपस्थित झालेले तहसीलदार सावंत तसेच गटविकास अधिकाऱ्यांना स्टेजवर बोलवत तयारीचा अभाव कळताच दोघांवरही कराड चांगले संतापले आणि तेथून तातडीने नियोजनासाठी जाण्यास सांगितले। गावामध्ये असलेल्या जिजाऊ स्मारकाच्या सुशोभीकरण कामासाठी निधी देण्याची मागणी सुनील पैठण पगारे यांनी केली। या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच स्मारकाला 10 लाख रुपये निधी उपलब्ध करून 12 जानेवारीच्या पूर्वीच कामाला युद्ध पातळीवर सुरू करण्याचे आश्वासन मंत्री कराड यांनी यावेळी दिले। संजय पगारे, MCN न्यूज, शिऊर।